नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. तर आता आपण डायरेक्ट रानात पाणी चालू आहे. हे समोर दिसतंय का, उसाला पाणी चालू आहे. त्याच्यामुळं अजून रानातच आंघोळ वगैरे काही नाही आहे. हे मागं नारळाचं झाड बघू शकता, पण आता नारळ आहे ना लय वरती गेलेत, त्याच्यामुळे ते काही काढता येत नाही. चला आता एवढं पाणी लावून द्यायचं आहे उसाला आणि मग आंघोळ वगैरे करायला जायचं आहे. गावात पण सप्त्याचा कार्यक्रम आहे आज का आला आहे. चला भेटूया. असं भारी वाटतं रे, सनलाईट, पाणी, मस्त शांतता. लांडोर वगैरे इकडे आत्ता आवाज येत होता, आता बंद झालाय. चला भेटूया, फ्रेश हो. तर मित्रांनो, आता आपण चाललोय डायरेक्ट पुण्याला. लय लाड झाला आपल्या गावाकडं. आता वाघ चाललाय जॉबला, नाईट ड्युटी आहे. चला काय करणार आहे. तर मित्रांनो, फायनली रूमवर आलोय, फ्रेश वगैरे झालोय आणि मला आमच्या घरून यायला पुण्याला मिनिमम 1.5 तास लागला पाहिजे, 65 किलोमीटरला. आणि मला आज चक्क 3 तास लागले. मी 3:30ला निघलो होतो. सगळं टायमवर भेटलं, बस वगैरे, त्याचा काही इश्यू नाही झाला. सणसवाडीमध्ये एवढी घाण ट्रॅफिक लागली. 4 ते 5 किलोमीटर लांबच्या लांब रांगा होत्या. आमची गाडी ना 1.5 तास एकाच जागेवर उभी होती. आमची गाडी तेव्हा आली जेव्हा एक माग मंत्री अडकला होता. त्याच्या गाड्यात त्याला कुठंतरी पुढे जायचं होतं मीटिंगला, म्हणून त्याचे बाउन्सर खाली उतरले, पोलीस खाली उतरले आणि त्यांच्या मदतीने का होईना ट्रॅफिक त्यांनी थोडं मार्ग काढून त्यांच्या मागे का होईना ते ट्रॅफिक थोडं निघलं. आम्ही थोडे पुढे आलो, नाहीतर आज मला ड्युटीला यायला जमलं नसतं. म्हणजे किती केविलवाणी बाब आहे ना. म्हणजे असं हसू का रडू ते पण कळत नाही या गोष्टीवर. सामान्य माणूस साला तर काही जागच नाही, कारण त्याला एवढा विचार करायला त्याला हिंमत पण नाही. रोजचं काम करू, रोजीरोटी करून पोट भरू, का सरकार विरुद्ध आवाज उठू, त्याला सांगू की बाबा हे काहीतरी कर याचं, हे आपण यांना निवडून देणार, यांच्यासाठी ट्रॅफिक लगेच निघलं पाहिजे, हे नको ट्रॅफिकमध्ये अडकायला, हे VIP. सामान्य माणूस काय त्याचं रोजच आहे. चला मी तर पोचलो बाबा, आता काय ड्युटीला वगैरे जायचंय. आता याच्यावर काय जास्त काय बोलू शकत नाही आपण. अवघड आहे, फार अवघड आहे. तर मित्रांनो, जेवण वगैरे करून आता ड्युटीला आलोय. चला नाईट ड्युटी आता डायरेक्ट सकाळी 8लाच भेटू. तर तुम्हाला माझे असेच नवनवीन ब्लॉग बघायचे असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आत्ताच एक लिफ्टमध्ये मामा भेटला होता आणि तो विचारत होता काय माईक वगैरे, अडॅप्टर, रिसिव्हर. मी म्हटलं काय नाही, माझं ब्लॉगिंगचं चॅनल वगैरे, तर तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता. त्यांनी पण आपलं सबस्क्राईब केलं आणि म्हणलं चांगलं बनवतंय. तर चला, तुम्हाला जर असेच माझे नवनवीन ब्लॉग्स बघायचे असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.